माझं नाव विजया रीमा सुनील फरकाडे. माझ्या शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवमस्ते राळेगाव. माझा वर्ग चौथा. मी तुम्हाला राजा राम मोहन राय यांच्याविषयी 25 प्रश्न उत्तर सांगणार आहे. राजा राम मोहन राय यांचा जन्म कधी झाला? 22 मे 1772 रोजी. राजा राम मोहन राय यांचा जन्म कुठे झाला? बंगालमधील राधानगर येथे. राजा राम मोहन राय यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? आधुनिक भारताचे जनक. राजा राम मोहन राय यांच्या वडिलांचे नाव काय होते? रामकांत राय. राजा राम मोहन राय यांच्या आईचे नाव काय होते? तारिणी देवी. राजा राम मोहन राय कोणकोणत्या भाषा जाणत होते? संस्कृत, बंगाली, फारसी, अरबी, इंग्रजी. त्यांनी कोणत्या सामाजिक प्रथेविरुद्ध लढा दिली? सती प्रथेविरुद्ध. सती प्रथा बंद करण्यात राजा राम मोहन राय यांची भूमिका काय होती? त्यांनी चळवळ उभारून सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. सती प्रथा कायद्याने केव्हा बंद झाली? 1819 साली. राजा राम मोहन राय यांनी कोणती सभा स्थापन केली? ब्राह्मोसभा. ब्राह्मोसभेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? समाज सुधारणा व एकशेवादाचा प्रचार. राजा राम मोहन राय यांनी कोणत्या धर्मातील अंधश्रद्धांना विरोध केला? सर्व धर्मातील अंधश्रद्धांना. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात काय योगदान दिले? आधुनिक व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. राजा राम मोहन राय यांनी स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला का? होय, त्यांनी स्त्री शिक्षणाचे समर्थन केले. त्यांनी कोणत्या प्रकारच्या विवाहांना विरोध केला? बालविवाहांना. राजा राम मोहन राय यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला का? होय, त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. राजा राम मोहन राय यांनी भारताबाहेर प्रवास केला होता का? होय, ते इंग्लंडला गेले होते. राजा राम मोहन राय इंग्लंडला का गेले होते? भारतातील सामाजिक सुधारणांसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी. राजा राम मोहन राय यांचे निधन कुठे झाले? इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे. राजा राम मोहन राय यांचे निधन कधी झाले? 27 सप्टेंबर 1833 रोजी. राजा राम मोहन राय यांनी कोणत्या विचारसरणीचा पुरस्कार केला? विवेकवाद व मानवतावाद. राजा राम मोहन राय यांच्याकडून आपल्याला काय बोध मिळतो? अन्याय, अंधश्रद्धा व सामाजिक वाईट प्रथांविरुद्ध लढा द्यावा. राजा राम मोहन राय यांचे भारतीय समाजातील महत्त्व काय आहे? ते लहान समाजसुधारक होते. धन्यवाद.